आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरजेत भीम जयंतीचा जल्लोष। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज मिरज शहरात अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि नितेशभाई कांबळे यांच्या वतीने या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती। शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली, ज्यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्या सौ स्वातीताई खाडे, माजी महापौर संगीताताई खोत, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक दया खोत, गणेश माळी, अपर्णा शेटे, नगरसेविका, महिला सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, नेते व पदाधिकारी समित कदम, जनसुराज्य, डॉक्टर महेश कुमार कांबळे, स्वाभिमानी आंबेडकरी समाज, मोहन वानखंडेसर, शिवसेना शिंदेगट, मकरंद देशपांडे, बाबासाहेब आळतेकर, अभिजित हारगे, संगीताताई हारगे उपस्थित होते। आज आम्ही सगळे इथे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहे। सर्वांना माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे। विशेषतः त्यांनी महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। पूर्वी महिलांना शिक्षणासाठी खूप कमी संधी होत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे। तसेच महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार नव्हते, त्यासाठीही त्यांनी कायदे बनवले। आणि आज आपण आपल्या समाजात बघताना त्यांच्याच विचारांनी आपण कुठेतरी आज महिला शिक्षण घेताना दिसत आहेत, प्रत्येक पुरुषांच्या बरोबर काम करताना दिसत आहेत। हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळालेलं खूप मोठं त्यांच्या योगदानामुळं आपण आज समाजामध्ये वावरताना दिसतोय। त्यामुळं आज बाबासाहेब आंबेडकरांना माझं विनम्र अभिवादन इतकंच बोलते। आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न, त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश, हे राज्य घडवलं, आपल्या सगळ्यांना घडवलं, ते आमचे ज्यांच्या खऱ्या ह्यानं आम्ही सगळेजण स्फूर्तीनं आणि त्यांच्या ह्यानं आम्ही सगळेजण आकर्षित आहोत, त्यांच्या विचारानं प्रभावित आहोत, असे विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आज हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळी, आम्ही सर्व बंधू या ठिकाणी एकत्र आलेला आहेत। डॉक्टर महेश कांबळेंसारखा एक चळवळीतनं वर आलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी, अशोकराव कांबळेंसारखा माजी नगरसेवक, जो कायम धडपडणारा कार्यकर्ता या ठिकाणी, आठवले सारखा या ठिकाणी या समितीचा प्रमुख असणारा, या ठिकाणी प्रशासनात एक महत्त्वाची जबाबदारी पार पडणारे संदीप शिंदेसाहेब ह्या ठिकाणी आहेत। आणि एक अतिशय चांगल्या विचारानं आम्ही सगळे प्रभावित आणि भारावून गेलेली मंडळी आहोत। मी आज मगाशी माझे विचार व्यक्त करताना हे सांगितलं आहे की बाबासाहेबांचा विचार हा फक्त 14 एप्रिल दिवशी आपण सगळ्यांनी न दाखवता वर्षभर हा आपला प्रज्वलित राहिला पाहिजे। त्यासाठी त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या जो एक कायम असायचं की त्यांच्या असणारे जे त्यांचे धोरणं होती, की जे त्यांच्या असणारे विचार मंचावरचे जे त्यांचे आत्तापर्यंत मांडलेल्या गोष्टी होत्या, त्यांचे जे आचरणात, त्या लिखाणात आणलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, ह्याचा आपल्या सगळ्यांना सातत्यानं आठवण करून दिली पाहिजे। त्यामुळं एक वर्षभर एक